गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। तुमच्या जर अंतरामध्ये, ज्याच्या अंतरी म्हणजे मनामध्ये जसा भाव असेल ना, जशी भावना असेल तसा देव त्याच्या अंतरी बसतो। आपल्या मनामध्ये दरवेळेला प्रश्न निर्माण होत असतो की नक्की भगवंत कोणी पाहिला आहे का, सद्गुरू आई नक्की आहे कुठे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो अंतरीमध्ये भाव निर्माण करतो, जो अंतरीमध्ये भगवंताची जागा निर्माण करतो, त्याला भगवंत दिसल्याशिवाय राहत नाही। आणि आम्हाला दिसला, तुम्हालाही दिसेल। फक्त भक्ती मार्गामध्ये आहे ना, तुमच्या अंतरीची जागा साफ करा। आता ही अंतरीची जागा साफ करणं म्हणजे काय? ज्या पद्धतीनं आपण अहंकारी होतो, लोभी होतो, त्या अर्थी आपल्या या अंतरंगामध्ये हा राक्षस भरलेला आहे, हा रावण भरलेला आहे। आणि हा रावण निघेल कधी बरं? जेव्हा हे अंतकरण आहे ना ते शुद्ध होऊन जाईल। कुणावर आपण टीका करणार नाही, कुणाची निंदा नालस्ती करणार नाही, तेव्हाचे अंतकरण शुद्ध होईल ना। आणि तेव्हा माझा श्रीराम तिथे बसेल, तेव्हा माझा भगवंत तिथे बसेल, तेव्हा तुमच्या वैखरीमध्ये गोडवा निर्माण होईल। कुणीही सहज तुम्हाला बोलू लागेल की हा मनुष्य आहे ना, थोडं वेळ याच्याशी मला बातचीत करूशी वाटतं, थोडं वेळ याच्याशी मला बोलूशी वाटतं, कारण याचं आचरण आहे ना, याचे शब्द जेवढे गोड आहेत ना, मला ऐकूशी वाटत आहेत। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये माणसाच्या अडचणी निर्माणच होत असतात, पण जेव्हा मनुष्याचं शब्द गोड असतात, मनुष्याचं आचरण शुद्ध असतं, तेव्हा कितीही जरी संकट आली ना तरी मनुष्य सहजरित्या पार पाडतो। पण कधी कधी होतं काय, आपण एखादा मनुष्य भरपूर श्रीमंत बघतो, बघा त्याच्याकडे गाडी बंगला सर्व काही असतो, म्हणजे त्याच्या अंतरंगामध्ये भगवंत असतो का? म्हणजे लक्ष्मी, पैसा आणि समाधान ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे तो भगवंत आहेच असा नाही। आता तुम्ही म्हणाल भगवंताशिवाय लक्ष्मी प्राप्त होते का बरं? बघा इथे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, भरपूर धनवान असणारा मनुष्य जास्तीत जास्त पाप कर्म करत असतो। कारण का बरं? कारण ही लक्ष्मी आहे ना, जिथे लक्ष्मी आहे तिथे भगवंत असेलच असं नाही। पण ज्याच्या जीवनामध्ये भगवंत असून सुद्धा लक्ष्मी असते ना, त्याचं जीवन समृद्ध होतं। त्याच्या जीवनामध्ये सत्य मार्ग असतो, आणि हा सत्य मार्ग आहे ना, जो सत्य मार्गावर चालतो ना, त्याच्यासोबत लक्ष्मीसोबत नारायण असतोच ना। आपण पाहिलं सुद्धा असेल, जीवनामध्ये अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो। या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं, परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो ना की ज्यामुळं आपण भविष्यातच अडचणीत येतो। म्हणजे अशा गोष्टींविषयी आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे, अर्थ नाश मन ताप अरू दाचरी घरी माही घर माही वंचनता अपमान निज सुधे प्रकाशत नाही। म्हणजे आर्थिक हानी, मनातील दुःख, पत्नीचं चारित्र्य
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्यानं केलेला अपमान आहे ना, या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. यातच शहाणपण आहे ना. शहाणा मनुष्य असतो ना, तो सदैव आपल्या कमतरता असू द्या किंवा गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात ना, इतरांना सांगत असतात, ते कधीही अडचणीत येत असतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीबद्दल खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दुःख होतं ना, मनातील दुःख किंवा संतापही गुप्त ठेवला पाहिजे. म्हणजे जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतातच ना. त्यामुळे नवरा बायकोतील या गोष्टी आहेत ना, चुकूनही इतरांना सांगू नका. कधी कधी नीच किंवा संसारहीन व्यक्तींशी हा वादविवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी लोकांच्या शब्दामध्ये काहीतरी गांभीर्य नसतं. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहिती कुणासमोरही सांगू नये. म्हणजे तुम्हालाही अपमान सोसावा लागला असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका. या साऱ्या गोष्टी आहेत ना, इतरांसमोर सांगितल्यानं लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटात येऊ शकतो. त्यामुळं या गोष्टी गुप्तच ठेवणं चांगलं आहे. आणि जर या गोष्टी सांगायच्या असतील ना, तर अशा व्यक्तीला सांगा, आपल्या आईवडिलांना अगोदर सांगा, की ज्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये कधीच संकटात सापडलं जाणार नाही. पण आपण मात्र काय करतो, आपण एखाद्या अशा व्यक्तीला सांगतो की ज्या गुप्त गोष्टी असतात त्या गोष्टी भविष्यामध्ये त्याचं ना आपलं वैमनस्य निर्माण झालं ना, की लगेच आपल्या तो गुप्त गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात करतो. यामध्ये बदनामी कोणाची होते बरं? आपलीच होते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, एखाद्या मनुष्यानं भक्ती कमी केली तरी चालेल, पण आपल्याला जीवनामध्ये काय आवश्यक आहे ना, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात ना, अडचणी किंवा दुःख हे कधीही स्वतःच्याहून कोणाच्याही जीवनामध्ये येत नाही. माणसाचं कर्मच त्याला अडचणीत आणतात ना. म्हणूनच चांगल्या कर्माची फळं उशिराने जरी मिळाली ना तरी चांगलीच असतात, आणि वाईट कर्माची फळं प्रत्येकाच्या जीवनात काही गोष्टी गोपनीय असायला हव्या, आणि त्या गोष्टी त्या व्यक्तींना कळाल्यानं गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की कोणत्याही माणसाला ओळखणं सोपं नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे ओळखणं सोपी गोष्ट नाही. आचार्य चाणक्यांनी सुद्धा आपल्याशी निगडीत काही व्यक्ती ओळखण्याच्या काही वेगवेगळ्या वेळा सांगितलेल्या आहेत. म्हणजे नातेवाईक किंवा मित्र यांना ओळखण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात ना, आणि आपल्या बायकोला पारखण्याची वेळ असते. जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये घोर संकट येतं, अशा वेळी पत्नीची खरी परीक्षा असते. म्हणजे वाईटातल्या वाईट परिस्थितीसुद्धा पतीची साथ देणारी स्त्री ही खरी पतिव्रताच असते ना, ही श्रेष्ठच असते ना. म्हणजे सुखात असताना तर सर्वच साथ देतात, पण तुमच्याकडे पैसा असेल, समाजात मान सन्मान असेल, तर छोट्या मोठ्या अडचणीत तुमच्या पाठीमागे अनेक जण उभे राहतात. अशा परिस्थितीमध्ये जर परिस्थिती बदलली, तुमचं धन नष्ट झालं, समाजात मान सन्मान मिळेनासा झाला, तर अशा वेळी बघा, आपले नातेवाईक मित्रांकडून अपेक्षा असते की ते आपल्याला मदत करतील, आपल्याला जवळ घेतील. कधीकधी हे नातेवाईक आणि मित्रसुद्धा आपल्याला वाईट काळामध्ये साथ सोडून जातात. आणि अशा वेळी पत्नीची साथ मिळाली तर मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर पडता येतं. म्हणजे कठीण समयी ज्या माणसाची बायकोची साथ देत नाही ना, त्या पुरुषाचं जीवन नरकासारखं होऊन जातं. म्हणून प्रत्येक पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपलं सर्वात जास्त भांडण होतं कशामुळं, तर ते होतं पैशामुळं. आपल्या पतीकडे पैसा नसतो, पण पैसा हे सर्वस्व आहे का? जेव्हा आपण दोन धाग्यांमध्ये जेव्हा बांधले जातो ना, आणि एक
खूप मोठी माळ तयार होते. आणि ही संसाराची गाडी आहे ना, ही फक्त पैशावर चालत नाही, तर त्यामध्ये सुख आहे ना, तर दुःखसुद्धा आहे. म्हणजे जो मनुष्य श्रीमंत आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही का? प्रत्येकाचं जीवन तुमच्यासारखंच आहे, पण या जीवनामध्ये पर्याय आहेत. आपण कसं सुख मानायचं, आपण कसं समाधानी राहायचं, हे आपलं जीवनच ठरवतं ना. म्हणून आपल्या पतीकडे जास्त पैसा नसेल, धनसंपत्ती नसेल, त्यावेळी त्याची साथ कधी सोडू नका. कारण का बरं? कारण तो कमवतो ना, फक्त तुमच्यासाठीच कमवतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण अशा ठिकाणी आपलं निवास किंवा घर करावं. याबद्दल बघा, आचार्य चाणक्यांनी सुद्धा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 5 गोष्टी आहेत ना, अशा ठिकाणी राहणारा माणूस हा सदैव सुखी असतो. म्हणजे काय बरं? म्हणजे क्षत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचम पंचयंत्र न विद्यते तंत्र दिवस वसेत. म्हणजे हा संस्कृत श्लोक आहे. ज्या ठिकाणी श्रीमंत लोक राहतात तिथे व्यवसायामध्ये वृद्धी होते. श्रीमंत लोकांच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. ज्या ठिकाणी ज्ञानी वेद जाणणारी व्यक्ती असेल ना, तिथं राहिल्यानं धर्मज्ञानाची प्राप्ती होते. आपण पापाचरणापासून दूर राहू शकतो. जिथे राजा किंवा शासकीय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तीचं वास्तव्य असेल ना, तिथे राहिल्यानं शासकीय योजनाचा लाभ मिळतो. जिथून नदी वाहते त्या ठिकाणी राहिल्यानं भरपूर पाणी उपलब्ध होतं. निसर्गाकडून अनेक गोष्टीसुद्धा मिळतात ना. आणि 5वी गोष्ट म्हणजे जिथे वैद्य उपलब्ध आहे, म्हणजे आपल्या राहण्याच्या ठिकाणी जवळपास, या आताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर डॉक्टर जर असेल ना, तर त्वरित उपचार मिळाला जातो. बघा, आपण पाहिलं असेल, आपलं जिथे गाव आहे, खेडं आहे, तिथे जमिनीला भाव जास्त नसतो. पण शहराच्या ठिकाणी आहे ना, बघा, आपलं ज्याप्रमाणे गावावर घर असतं ना, तेवढ्याच घरावर 50-50, 100-100 टॉवरच्या बिल्डिंगी, एवढं मोठं बिल्डिंगींचं वास्तव्य तिथे असतं. आणि 50-50 लाख रुपयाला एक फ्लॅट विकला जातो. एवढं महागडं काय आहे बरं? कारण तिथे सर्व सुविधा आहेत. पाणी आहे, डॉक्टर आहे, सर्व मार्केट जवळ आहे आणि त्यानुसारच किंमत ठरवली जाते ना. पण आपल्या खेड्यावर तसं असतं का? बघा, कोणाकडे आपण घर बांधायला जरी जागा जर मागितली ना, तरी आपल्याला कधी कधी फ्रीमध्ये सुद्धा मिळते. म्हणून म्हणजे खेडं वाईट आहे का? आता इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. हे झालं बघा नवीन शिकलेल्यांसाठी जीवन. पण खरं जीवन आहे ना, ते खेड्यातलं सुंदर आहे. प्रत्येक मुलीनं एक गोष्ट शिकायला हवी. जेव्हा बघा मुलीचं लग्न करायची वेळ येते ना, तेव्हा मुलीच्या अपेक्षा काय असतात बरं? माझा नवरा शहरामध्ये राहणारा हवा, माझ्या नवऱ्याला एवढा एवढा पगार हवा. पण कोणती मुलगी अशी म्हणते का, माझं जीवन समाधान जिथे होईल ना, समाधान जीवनामध्ये निर्माण होईल ना, मग तिथे खेडा असू द्या किंवा शहर असू द्या तरीही मला चालेल, अशी मुलगी कोणती म्हणते का बरं? म्हणून प्रत्येक आईबापाने हे संस्कार आहेत ना, आपल्या मुलींवर करायला हवे. कारण आपली मुलगी आहे ना, येणाऱ्या काळाची ती राणीच आहे ना, येणाऱ्या काळाची देवी आहे. या देवीला आपण जपलं पाहिजे आणि हे संस्कारामुळेच जपलं जाईल. कारण आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या लव जिहादच्या प्रकरणामुळे आपली मुलगी असो किंवा मुलगा असो, आईबापाचं सुद्धा ऐकत नाही. तळ आताच्या पोळाप्रमाणे जपलेली आपली मुलं आपला आईबापाचा विचार न करता एखाद्या परपुरुषाच्या मागे पळून जातात, एखाद्या परस्त्रीच्या मागे पळून जातात. मग याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहेत ना आपण स्वतः आहोत, आपले आईवडील आहेत. कारण का बरं? मातापिता आहोत. लहान असताना आपल्यामुळं आपण मुलांच्या हौस पूर्ण करतो. पण काही काम नसलेल्या हौस आहे ना, मनुष्याच्या जीवनाचं अधोगतीचं कारण बनत असतात.
आपली मुलगी जाते कुठे, आपली मुलगी नक्की कॉलेजला जाते की नक्की कुठे जाते, हे प्रत्येक आईबापानं पाहायला हवं. आपल्या मुलीचा मोबाईल आपण चेक करायला हवा. म्हणजे या गोष्टी आहेत ना, या गोष्टी करणं ही काळाची गरज आहे. पण आपल्याला स्वतःलाच वेळ नसतो तर आपल्या मुलांकडे कधी पाहू बरं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येक मनुष्य आहे ना, पैसा कशासाठी कमवतो बरं? समाधानासाठीच ना. मग हे समाधानच आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का? मनुष्य मात्र भगवंताकडे लक्ष देत नाही. भगवंताला काय हवा आहे ना ते कधीच पाहत नाही. म्हणजे अशा नवनवीन नात्यांमध्ये हा मनुष्य गुंतून जातो. पण त्याचा काळ आहे ना, बघा, त्याचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे आईबापाची सेवा करणं. पण तो करतो का बरं? कधीच करत नाही. नवीन त्याला पत्नी मिळते, पत्नीच्या सुखामध्ये तो रंगून जातो. पण आपल्या आईबापा भगवंताचे स्वरूप आहेत ना, हे सर्व तो विसरून जातो. समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवंत एवढा कृपाळू आहे ना की तू जर त्याची भक्ती केलीस तर तुला प्रत्येक सुखामध्ये तुझ्या सुख निर्माण करेल, दुःखामध्ये सुद्धा सुख निर्माण करेल. समर्थांनी बघा श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. बघा, देव आहे ना, हा सदैव सर्व काळ सान्निध्य आहे. म्हणजे काय? म्हणजे देव आहे ना, तो आपल्या जवळच आहे, चाराचारामध्ये भरलेला आहे. म्हणजे कृपाळूपणे, म्हणजे अल्पधारिष्ट, म्हणजे थोडासा धैर्य आपला पाहत असतो. की आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा आपण भगवंताचा धावा करतो की नाही? जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख येतं तेव्हा आपण भगवंताला विसरून जातो की नाही? पण जो सुखामध्ये भगवंताला विसरत नाही ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपादृष्टी असते. समर्थांनी सांगितलंच आहे ना, सुखानंद आनंद म्हणजे मोक्ष देणारा हा भगवंत आहे ना. राम कधी त्याच्या दासांचा अभिमान करणारा, भक्तांची उपेक्षा कधीच करणार नाही. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये हा अभिमान कधी नसावा. ज्याच्या जीवनामध्ये अभिमान असेल ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंत कधीच राहणार नाही. म्हणजे या अभिमानाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर भगवंत रूपी नावेमध्ये आपल्याला बसावं लागेल. आणि ही भगवंत रूपी नाव असते कुठे बरं? ती भगवंत रूपी नाव आहे ना, ती समर्थ विचारांमध्ये आहे. तुम्ही समर्थ विचारांमध्ये प्रेरित व्हा. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक आनंद निर्माण होईल. प्रत्येक क्षणात तुम्हाला राम दिसेल, प्रत्येक मार्गात तुम्हाला राम दिसेल. पण हा राम आहे कुठे बरं? हा राम आपल्या कर्मामध्ये दिसायला हवा. हा राम आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसायला हवा. पण राम असा दिसतो का बरं? कधीच दिसत नाही. कारण का बरं? कारण आपल्यामध्ये लोभ भरलेला आहे, आपल्यामध्ये अहंकार भरलेला आहे. आणि जिथे अहंकार असेल तिथे भगवंत राहील का बरं? कधीच नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे सदा चक्रवाळ म्हणजे बगळा, मार्तंड म्हणजे सूर्य कसा असतो तसा देव संकटी आहे ना, स्वामी असतो. म्हणजे हरिभक्तीचा म्हणजे विष्णूच्या भक्तीचा घाव कसा गाजतो ना, राम कधीही त्याच्या दासांचा अभिमान करणाऱ्या, भक्तांची उपेक्षा कधीच करणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये आपण कितीतरी अशा वेळा बघतो
की आपल्यावर भरपूर मोठं संकट येतं आणि त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कर्मसुद्धा करत असतो. पण प्रत्येक कर्मामध्ये आपण भगवंताच्या साक्षीने करतो का बरं? कधीच करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट आहे ना, तो भगवंत साक्षीदार पाहिजे. पण आपण भगवंताला साक्षीदार कधीच घेत नाही. कारण का बरं? कारण आपल्याला चोरी करायची असते, आपल्याला अहंकार निर्माण करायचा असतो आणि आपल्याला हे सुद्धा माहीत असतं की जर भगवंत साक्षीदार असेल ना तर आपल्याला चोरी करता येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येक कामामध्ये जेव्हा भगवंत तुमचा साक्षीदार बनेल ना तेव्हा तुमचं जीवन समाधानी होईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये नम्रता निर्माण होईल, तेव्हा तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, समाधानी मनुष्याचं जीवन नसल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये होतं काय बरं? बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक विश्वनाथ नावाचा भिकारी राहत होता. बघा, ही गोष्ट म्हणून ऐकू नका, तुमच्या जीवनाचं सार आहे ना या निरूपणामध्ये लपलेलं आहे. बघा, लक्ष देऊन ऐका. एका गावामध्ये एक विश्वनाथ नावाचा भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे काही मिळेल ते तो खायचा, काही मिळालं नाही ना तर पाणी पिऊन जगत असायचा. मग भीक मागणाऱ्यांबरोबरच तो दिवसभर देवाचं नामस्मरणसुद्धा करत असे. असा त्याचा नित्यक्रम दिनक्रम चालू होता. महादेवाला त्याची दया आली आणि एक दिवस महादेव त्याच्यावर प्रसन्नसुद्धा झाले आणि म्हणाले, तुला काय हवं आहे ना, मग माग. भिकाऱ्यानं सोन्याच्या मोहरा मागितल्या आणि महादेव म्हणाले, मोहरा कशात घेणार बरं? भिकाऱ्यानं झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी महादेव म्हणाले, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल, जेव्हा तू थांब म्हणशील ना तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव, जर तुझ्या झोळीतून एक जरी मोर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल. बघा, देव जरी आपल्याला काही देतो ना तर कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्येच देत असतो. ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं ना की जर त्या मोहरा आहेत त्या जमिनीवर जर पडल्या ना तर त्याची माती होईल. भिकाऱ्यानं देवाची ती मागणी मान्य केली, ती अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीमध्ये मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह काही आवरेना. आपली अवस्थासुद्धा तशीच होते की आपल्या जीवनामध्ये जर काही येत गेलं ना तर ते वाईट असूनसुद्धा ते आपण घेतो. मग त्याचा आपण विचार करत नाही हे वाईट आहे किंवा चांगलं आहे. त्याप्रमाणे बघा, तो भिकारी सोन्याचा त्या मोहरा घेत गेला. भिकाऱ्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला आणि मोहरांच्या वजनानं ती झोळी फाटू लागली. हे त्याच्या लक्षातच आलं नाही. बघा, तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचं होतं तेच होऊन बसलं. त्याची झोळी फाटली, त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात आणि त्याची माती होऊन जाते. त्यांच्याबरोबर देवही नाहीसे होतात व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळं तो भिकारी पुन्हा गरीब भिकारीच राहतो. याचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये. जेव्हा अतिलोभ होतो ना तेव्हा समाधानाची राख रांगोळी होऊन जाते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, समाधानी नसल्यामुळं आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये हा अहंकार निर्माण होतो, लोभ निर्माण होतो. आणि लोभ जेव्हा जास्त निर्माण होतो ना तेव्हा त्याची राख रांगोळीच होते ना. तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये धन संपत्ती लक्ष्मी काहीच राहत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर सद्गुरू आईला शरण जा. जेव्हा तुम्ही सद्गुरू आईला शरण जाल ना, भगवंताला शरण जाल,
तेव्हा तुम्ही कितीही पापकर्म जरी केलेले असतील तरी ते पूर्ण नष्ट होऊन जातील. तुम्हाला जगण्याची नवीन उमेद निर्माण होईल. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या दुःखांना आसरा मिळेल. कारण ज्याच्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण निर्माण होतं ना, बघा तुम्ही रामायणामध्ये कधी पाहिलं आहे का की बघा तो वाल्याचा वाल्मिकी झाला, एवढा खून करणारा माणूस त्याने रामायण लिहिलं. म्हणजे आपल्याला जर आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल बदलायची तर आपल्याला वेळ लागणार नाही. आजही ती वेळ गेलेली नाही. आजही तुम्ही विचार करा, हे मन नम्र करा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंत तुमची वाट बघत आहे, आणि ही वाट आहे ना भगवंत तुमच्या मरणापर्यंत बघत असतो, मृत्यूपर्यंत बघत असतो. पण हा भक्त आहे ना भगवंताकडे कधीच लक्ष देत नाही. कारण भगवंत आपल्या आईच आहे ना. आईला कधी मुलाचा कधी राग येतो का बरं? कधीच नाही ना. म्हणून आपण सुद्धा मुलं होऊन राहावं. जरा आपण भगवंतापुढे राजा होऊन राहिलं तर भगवंताला आपली कीव येईल का बरं? कधीच नाही ना. म्हणून भक्ती मार्गामध्ये लक्ष द्या. जीवनामध्ये चांगली कर्म करा, माणुसकी धर्म दाखवा, आपल्या धर्माला जागा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.